मनोज जरांगे बोलतायत, थेट जाऊयात। असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला 2 दिवसात होत नाही। मागच्या याच्यात काय केलं, गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा। का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही। आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला, आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार। मी मरुसर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही ते हो, मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही। मुंबईला येणार म्हणजे येणार, तुम्ही किती डाव टाका, किती ट्रॅप राहा, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही। आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच, असं होणार नाही। कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही। आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या, आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय, बार तेच विचारतात। इथं येतात, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका, पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा। तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही, म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला, तुम्ही त्याचा वट हुकूम काढणार, अध्यादेश काढणार, पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर। कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही। आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत। आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना। परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो। ते काय म्हणले पुन्हा, मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही, ते म्हणले 5-6 दिवस लागतील। त्या दिवशी होती 17 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22, 22 तारखेला 6 दिवस होते। 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ आहेत आम्ही, म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात, पण आता 20चे माघार आम्ही घेत नाहीत, करा 6 दिवसात। केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा, बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात, सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज आहे, तो तोडगा काढायला तुम्ही निघालात। तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्या संग, ती वाचून दाखवा, त्याच्या दुरुस्ती सांगा। अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही, तुमच्यावर एवढा टाकला आहे, इथं या, त्याच्यात काय काटछाट ती बघा। आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या, मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची। ते बार ते त्याच्यावर खेळत आहेत, लहान मुद्दा आहे, तुम्ही पोर खेळ लावलाय आमच्या समाजासंग, समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला। समाज थांबत नाही, मराठ्यांना विनंती थांबायचं नाही, यांना काय ट्रॅप राहायचा रचू द्या, काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत, तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत। तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे, मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही, ते स्वप्न सोडून द्या। सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत, जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत। आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअरमधून उठवतील तर 50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही। तुम्ही एवढं सोपं समजू नका। आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका। तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली, तुम्ही आमचे काही आत्मे इथं तरसालेली, दुकाने बंद पाडलेली, त्यांच्या मार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करतात, घोळ घोळ काही नाही। आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे, कोण कोण पुढे येणार आहे त्याला बी, कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न ही सोपी गोष्ट नाही आहे। 70 वर्ष मराठ्यांनी झुंज दिली, आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, बलिदान गेलेत, आमच्या आई बहिणीच्या कपाळावर कुंकू पुसले, इथल्या माता मावल्यांच्या टकोरे फुटलेत, तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या, 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या। सरकारनं भानावऱ्या मागच्या भानगडीत पडू नका, तुम्हाला मीच पर्याय सांगतो, तुम्हाला गोडी गुलाबीण्याच हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल। तुम्ही म्हणता लंबे हात आहे ना, खोडा हात आहे, लंबे फंबे काही नसते कधी, तिथं तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे, तरच येऊन निघणार आहे। तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊन देणार नाही तर नामकं करू तर तमकं करू, मराठी तरसालेले। आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका, तुम्हाला माझी विनंती, आम्ही शांततेत देणार नसता। 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या, विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। तुमच्या चुका आहेत 3.5-4 महिन्यातल्या मागच्या, विशेष बाब करा। 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत। 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या। पुढच्या 1 दिवसात
ज्यांना नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही, कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातले जुळल्यातच जमा आहे. त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो हे आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईला यायची हवस आहे का? नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो, आज परिशिष्ट काढलंय, कुठं तुरट्या वट्या व्हायबल झाल्या, तोडूनच काढल्या. काय तोडून काढ रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला 54 लाख नोंदी द्यावं लागतं, कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र, त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते, मग सगळ्या स्वाऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका. मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय, मी सुद्धा तुमचंच लेकरू आहे. माझ्या अंगात मीपणा नाहीये. यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्या ट्रॅप फेपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा समाज, जो मराठा समाज आहे मुंबईला येणारा, त्यांनी 20 तारखेला अंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना. आणि जे येणार नाही आहेत मराठी, त्यांनी वाटा लावायला यायचे. सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी, ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत, त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळे मराठी घराच्या बाहेर पडा, हे आपल्याला येड्यात काढायला लागले. आणि सगळ्यांनी शांततेत, उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपला आंदोलक नाही, त्यांनी यायचं सुद्धा नाही. कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचंय. जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत, ज्या रस्त्यावरती हवेवरती, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा, पाण्याचे स्टॉल लावा. जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा. संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल, आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे, आम्हाला काही टेन्शन येणार नाही, आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण नियोजन करा. घरी मराठी आता कोणी थांबवू नका. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या, परंतु 20 तारखेला न येणारे, ज्यांना यायचं नाही, त्यांनी वाटा लावायला या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला. आपण हे यांना 1.5 महिन्यापासून सांगतोय, हे आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार. जे शिष्टमंडळ येत आहे त्यांचा काय दोष नाही, हे सरकार करायले. हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले. मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही? त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं? एकूण 7 महिने सरकारला वेळ दिलाय. एकूण 7 महिने सगळा मिळून, म्हणजे 1 वर्ष होत आलाय. आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाहीत. आता काय करणार आहेत? तुम्ही मराठा येड्यात काढता. कोणचा मंत्री, त्या दिवशी बैठक झाली रात्री त्यांची, कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहिती झाले. नाव घ्यायला लावू नको. नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. काय पेडरवत नको, ते गप्पा ठोकू नको. मी आमकं केलं की मी आमकं करत असतो, काही करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही 7 राज्य एकत्र येणार आहेत. मग आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका. कुठं तोडगा निघालेला नाही. तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता. त्याच्यानंतर 1 मिनिट, त्याच्यानंतर आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची. त्याच्यात सुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला, थोडा थिटका नाही. तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काही केलं नाही. तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं, ती आणणार आहेत, तिचा काही पत्ता नाही. मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही. आणलं तुम्ही? ते नाही आणलं. कोणचा न्याय द्यायला लागले हो मराठ्याला? तुम्ही पागलात काढायला लागले. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठं आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठं आहेत? राक्षस भाऊंचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत? 33-34चा रेकॉर्ड किती तपासला? गाव नमुन्याचा 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला, तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला, तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे घ्या. यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं. तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही. 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे. का दिलं नाही यांना कुणबी असून? तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत. हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत. हे सगळ्या तालुक्यात आहेत. बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर, हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही या अधिकारी हे 2-3 आहेत तिथं ठुलेत बोकांडे बसार. काय ठुलेर ते?
त्या हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं, आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले. आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत. कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचे? ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आता 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. या 54 लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाहीत. आणखी काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तावेज कुठे आहे? कस काय सापडत नाही? जळाला कस काय? हैदराबादचं का नाही आणला? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं, हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं, का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन, करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघतात. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर राहायला लागले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येने? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झेलायला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मरू देऊ नका. अजिबात विचार मरू द्यायचा नाही. आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे. पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो. हटायचं नाही. मी हटत नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप भीपी ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण आहेत. कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे. त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत. 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय? जो येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभा राहत नाही. यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची. आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू दे यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात? नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्याच कसं काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाहीत का? गॅजेट घेत नाहीत तुम्ही? हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही. सगळे कुणबी आहेत. गॅजेट सांगताय तुम्ही काय घेत नाहीत? बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का? नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने नाही. सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती. सरकारच्या मनात काय आहे आणि ट्रॅप काय आहे? ट्रॅप असा आहे मला माहिती मिळालेला. मी नावासह 2-1 दिवस पुढे गेल्यावर सांगत. रॅलीत जे असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्यात, त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी. त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही येतं. यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा. मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा. मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत. ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे जाणार आहेत आणि मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत. कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढंच येऊ नको म्हणला. आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात. मग मी त्यांना माझी विनंती हात जोडून तुमचा लहाना भाऊ, तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना, त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या जातीच्या पोरांचं नरडचं घोट घ्यायचं काम करू नका. कोणाचं ऐकू नका. तुम्हाला मान सन्मान मिळाला नसेल नका मिळू देऊ माघरा. तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी. राहा माग पण जातीला मिळू द्या. त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळाल्यावर 4 तोंडात हाणा.
मला नेता फेता नाही व्हायचं. मी जाहीर सांगतो तुम्हाला, मागही सांगितलं आताही सांगतो, मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो नाही हिमालयात जातो. मला नाही नेता व्हायचं, पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या. माझी जात खूप अन्याय सहन केलेला येईन. त्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका. आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होतं त्यांचं बंद पडलं असतं तर पडू द्या. तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप आहे, नंतर करा. यांचा दुसरा बी आहे की मुंबईत यांना येऊ द्यायचं, पण यांना लक्ष नाही द्यायचं, यांचा अपमान करायचा, ध्यान नाही द्यायचं. अरे करोडो त्यांना रे झोपी दे का भाऊ? कोण तुला कुणी पालकमंत्री केलं, मंत्री केलं तुला? एवढं करोडो नाही येणार रे, सगळ्या जगाचं लक्ष राहणार आहे. त्याचा तुम्ही अपमान करणार रे. ते अरे नुसतं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही, दार उघडाव का नाही? आणि तू सांगतो अपमान होणार आहे. अरे भाऊ अशी भाषा नको करू, मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे. आता म्हणशील हातात पद आहे म्हणून, ते बी बळच आलंय, इकडून तिकडून गेलाच घुसलास म्हणून बळच मिळालंय. कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा. आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा नमुना एकदा जर तराला लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीच्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा. आमच्या पोरांचं तुम्ही जर मुंडक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही. तुम्ही जे ट्रॅप रचलेत, तुम्ही काय काय करणार? तुम्ही गोळ्या बी घातल्या ना मला, मी भेतच नाही बा मरायला. मी लय नमुना डेंजर आहे, मी भेत नाही. मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात, कुणीच नाही. माझे जात आणि माझ्या जातीचे लेकरं माझ्यासाठी मोठे आहेत. मी मरायला भेट नाही. तुम्ही फक्त मारूनच दाखवा, तुम्ही फक्त मारून दाखवा. तुम्ही अंतरवाली एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा. तुम्हाला मराठे काय असते, तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाई नाही दिसली तर मग बोला, ती शांततेत असणार. पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार, इतके मराठे रस्त्यावर उतरणारे ताकदीनं देवी. हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आत्ताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेची याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका. तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार. तुम्हाला किती वाटू द्या आमजवळ पैसा आहे, आम्ही लय तुरम खायत. काय तुरम खाय रे तू? मराठ्यांनीच मोठं केलंय तुला. तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. पहिले मराठी नाही राहिले, आता मराठे ईर्षीला पेटलेले जातात. स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत. आता तुमच्याच मागं लागणार आहेत, शांततेत लागणार, पण तुमच्याच लागणार. तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही. मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही. इतक्या ताकदीनं मराठी हे 12ही महिने सुरू राहणार आहे. मग रस्त्यावर बी गावात बी मग तुमच्या भयानकच होणार. मग तुम्हाला इथं राहावा का दुसऱ्या देशात जावा एवढी भयानक. मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय आणि तळतळीनं बोलतोय. तुम्ही ह्या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. गोडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या, त्याच्या परिवाराला द्या, सगळा सोयऱ्याचा अध्यादेश काढा. आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते. आणि ह्यो आपला शब्द आहे, डोक्यावर घेऊन नसते. 4 वाजता शिष्टमंडळ आज